Hello dear students, myself Dr. Praveen Gada, and we are discussing about the fundamentals of microbiology. In this, we are discussing about the history of microbiology and how different scientists contribute for the develop microbiology as a scientific discipline. In last lecture, we have discussed about the germ theory of disease. Here, the contribution of Robert Koch, how he given a proof or direct evidence of microorganisms involved in the disease. Germ theory of disease मध्ये आपण बघितलं डायरेक्ट एव्हिडन्स, इनडायरेक्ट एव्हिडन्स ऑफ जॉन टिंडल, डायरेक्ट एव्हिडन्स ऑफ रॉबर्ट कोच. Later on we discuss about the Koch postulate. पॉस्ट्युलेट्सचे काही नियम की मायक्रोऑर्गॅनिझमच्या डिसीज कॉझिंग ॲबिलिटीच्या रिलेटेड त्यांनी काही नियम बनवले की कशा प्रकारे ते काम करतात. त्यानंतर लिमिटेशन्स ऑफ कोच पॉस्ट्युलेट्स. कोच पॉस्ट्युलेटनी जे नियम बनवले ते तंतोतंत काही ठिकाणी जुळतात, पण काही ठिकाणी त्यांच्या काही लिमिटेशन्स येतात. तर ते लिमिटेशन्स काय ते आपण बघितलं. त्यानंतर आपण बघितलं मेजर कॉन्ट्रीब्युशन ऑफ रॉबर्ट कोच इन द फील्ड ऑफ मायक्रोबायोलॉजी. मायक्रोबायोलॉजीमध्ये त्यांचं महत्त्वाचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे की जी सायंटिफिक डिसिप्लिन डेव्हलप करण्यासाठी त्यांनी त्यामध्ये कॉन्ट्रीब्यूट केले ते आपण बघितले. त्यानंतर आपण बघितले डिसीज, वेगवेगळे आजार आणि त्यांचे पॉझिटिव्ह एजंट आणि पोर्सिलिन फिल्टर डेव्हलप बाय चार्ल्स चेंबरलेन, त्याबद्दल आपण डिस्कस केले. आज आपल्याला बघायचं आहे डिस्कवरी ऑफ मायक्रोबियल इफेक्ट ऑन ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक मॅटर. मायक्रो ऑर्गॅनिझमचं ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक मॅटरचं कन्व्हर्शनमध्ये काही रोल आहे का त्याबद्दल डिस्कस करायचं. आणि सुरुवातीला जे आपण बघितले त्याबद्दल काय होतं की ह्युमन बिईंगच्या हेल्थमध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम कशा प्रकारे रोल प्ले करतात ते आपण डिस्कस करत आहोत. अपार्ट फ्रॉम दॅट मायक्रो ऑर्गॅनिझम आपल्या इन्व्हायरमेंटमध्ये, ॲग्रिकल्चरमध्ये किंवा आजूबाजूच्या परिसरामध्ये खूप सारे रोल प्ले करतात. त्याबद्दलची डिस्कवरी कशा प्रकारे झाली ती आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. ऑर्गॅनिक इनऑर्गॅनिक मॅटरचं कन्व्हर्शन कॉम्प्लेक्स स्ट्रक्चरमध्ये किंवा कॉम्प्लेक्स स्ट्रक्चरच्या सिम्पल फॉर्ममध्ये करण्यासाठी मायक्रो ऑर्गॅनिझम रोल प्ले करतात का ते आपल्याला याबद्दल बघायचं आहे. जर टू पायनियर्स की जे महत्त्वाचं कॉन्ट्रीब्युशन करणारे जे लोक जण आहेत कोण, विनोग्राड्स्की अँड बेजेरिक्स, हे दोघं जे सायंटिस्ट यांचं ॲग्रिकल्चरल मायक्रोबायोलॉजीमध्ये फार मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे. त्यांनीच नायट्रोजन फिक्सेशनची प्रोसेस, सिम्बायोटिक असिम्बायोटिक नायट्रोजन फिक्सर ऑर्गॅनिझम्स त्यांचा शोध किंवा डिस्कवरी किंवा ती जी प्रोसेस आहे कशा प्रकारे नायट्रोजन फिक्सेशनची प्रोसेस होते त्यांचं यामध्ये कॉन्ट्रीब्युशन आहे किंवा त्यांनीच त्या डिस्कवर केलेल्या मेथड्स आहेत. मेनी कॉन्ट्रीब्युशन्स इन सॉईल मायक्रोबायोलॉजी. सॉईल मायक्रोबायोलॉजी किंवा त्याला ॲग्रिकल्चर मायक्रोबायोलॉजी म्हणा किंवा जी आपण डेफिनेशन बघितली. आणि सेकंड इयरला तुम्हाला ॲग्रिकल्चर मायक्रोबायोलॉजी सेपरेटली स्टडी करायचं आहे. तर त्यामध्ये या लोकांचं फार मोठं मोलाचं कॉन्ट्रीब्युशन आहे. बेजेरिक्स अँड विनोग्राड्स्की दोन वेगवेगळे आहेत. इन्व्हेस्टिगेटेड बायोकेमिकल रोल बॅक्टेरिया प्ले इन इम्पॉर्टंट नॅचरल प्रोसेसेस. त्यांनी काय डिस्कवर केले बायोकेमिकल प्रोसेसेस ज्या जिओलॉजिकल ज्या सायकल चालतात जसे की कार्बन सायकल आहे, नायट्रोजन सायकल आहे, सल्फर सायकल, या सायकलमध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम्स त्यांचा महत्त्वाचा रोल प्ले करतात हे त्यांनी डिस्कवर केले किंवा सांगितलं. कुठल्या कुठल्या प्रोसेसमध्ये इन्क्लुडिंग नायट्रिफिकेशन, नायट्रोजन फिक्सेशन अँड सल्फर ऑक्सिडेशन. नायट्रिफिकेशनची प्रोसेस म्हणजे काय, कन्व्हर्शन ऑफ अमोनिया इंटू नायट्रेट ऑन नायट्रेट. इन्व्हायरमेंटमध्ये अमोनिया प्रेझेंट असतो. अमोनिया किंवा नायट्रोजन जो की इन्व्हायरमेंटमध्ये प्रेझेंट आहे तो प्लांट्सला डायरेक्टली यूज करता येत नाही. आपण जेव्हा सुरुवातीला कुठल्याही ज्या फील्डला येऊ नायट्रोजन फिक्सेशनची प्रोसेस जेव्हा पकडतो आपण तर असं बोलताना आपण म्हणतो की आजूबाजूच्या एन्व्हायरमेंटमध्ये नायट्रोजनचं प्रमाण फार जास्त प्रमाणामध्ये अवेलेबल आहे. बट तो फ्री फॉर्ममध्ये प्रेझेंट असलेला नायट्रोजन प्लांट्सला डायरेक्टली घेता येत नाही. प्लांट कशासाठी घेणार आहे, प्लांट्सला स्वतःच्या प्रोसेसेस किंवा आपण अमायनो ॲसिडचं स्ट्रक्चर बघितलं किंवा प्रोटीनचं स्ट्रक्चर बघितलं किंवा न्यूक्लिक ॲसिड बघितलं, याच्यामध्ये नायट्रोजनचं प्रमाण खूप जास्त प्रमाणात किंवा अमिनो कंपाऊंड आहे त्यामध्ये नायट्रोजन असतो. ते स्ट्रक्चर बिल्डअप करण्यासाठी त्यांना नायट्रोजनची गरज असते किंवा ऑल मेटाबॉलिक प्रोसेस कॅरी आउट करण्यासाठी. बट नायट्रोजन फ्री फॉर्ममधला ती प्लांट्स घेऊ शकत नाही.
त्यांचं फिक्सेशन करण्याचं काम जे काही बॅक्टेरिया करतात किंवा जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स करतात, बॅक्टेरियाच आहेत त्यामध्ये, तर त्या प्रोसेसला डिस्कवर करण्याचं काम दोघांनी केलं. त्या प्रोसेसमध्ये आली नायट्रोजन फिक्सेशनची, एक आली सिम्बायोटिक नायट्रोजन फिक्सेशन, एक आली असिम्बायोटिक नायट्रोजन फिक्सेशन. सिम्बायोटिक नायट्रोजन फिक्सिंग बॅक्टेरिया रायझोबियम, असिम्बायोटिक नायट्रोजन ॲझोटोबॅक्टर. तर ती जी प्रोसेस आहे, कशा प्रकारे इन्व्हायरमेंटचं नायट्रोजन ते फिक्स करतात आणि कशा प्रकारे प्लांटला ते अवेलेबल करतात, ती प्रोसेस डिस्कवर करण्याचं काम यांनी केलं. अपार्ट फ्रॉम दॅट, अमोनिया जो आहे इन्व्हायरमेंटला, त्याचं कन्व्हर्शन नायट्रेट किंवा नायट्रेटमध्ये करण्याची जी नायट्रिफिकेशनची प्रोसेस आहे ती डिस्कवर यांनी केली सोबत, किंवा त्या प्रोसेसमध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम्स रोल प्ले करतात ती त्यांनी डिस्कवर केली. बरोबर, नायट्रिफिकेशनची प्रोसेस तशी पण होत होती, पण कशी होती आणि कोणते ऑर्गॅनिझम्स त्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होतात त्याबद्दलचं जी डिस्कवरी किंवा कॉन्ट्रीब्युशन आहे ते या दोघांचं आहे. नायट्रिफिकेशनची प्रोसेस, नायट्रोजन फिक्सेशन अँड सल्फर ऑक्सिडेशन या महत्त्वाच्या ज्या सायकल्स इन्व्हायरमेंटमध्ये प्ले करतात किंवा त्यांचा या मेटाबॉलिक प्रोसेसवरती इफेक्ट असतो, त्यांच्याबद्दलचं कॉन्ट्रीब्युशन दोघांचं आहे. अपार्ट फ्रॉम दॅट, दे डिस्कवर द बॅक्टेरिया विच कॅन ऑक्सिडाइज आयरन, ऑक्सिडेशन ऑफ आयरन, सल्फर अँड अमोनिया. यांचं ऑक्सिडेशन होण्याच्या ज्या प्रोसेस आहेत किंवा आयरन, सल्फर, अमोनिया यांचं ऑक्सिडेशन जर इन्व्हायरमेंटमध्ये होत असेल तर त्या ऑक्सिडाइज होण्यासाठी कुठले मायक्रो ऑर्गॅनिझम्स प्रेझेंट असतात किंवा कुठलाही ऑर्गॅनिझम त्यामध्ये रोल प्ले करतात, त्यांच्याबद्दल यांचं कॉन्ट्रीब्युशन आहे. टू ऑब्टेन एनर्जी अँड मेनी बॅक्टेरिया दॅट कुड इनकॉर्पोरेट कार्बन डायऑक्साईड इनटू ऑर्गॅनिक मॅटर लाईक फोटोसिंथेटिक ऑर्गॅनिझम्स. बरोबर, आपण घरगुती वापरामध्ये बघतो आपण आयर्नचा वापर खूप मोठ्या प्रमाणामध्ये करतो. आयर्न म्हणजे लोखंड. काही दिवस न वापरता तसं जर पडू दिलं तर काय होईल, त्याला हळूहळू जंग लागायला सुरुवात होते किंवा त्याला कोरोजन म्हणतात. ते कोरोजन करण्यासाठी सुद्धा काही मायक्रो ऑर्गॅनिझम रिस्पॉन्सिबल असतात. म्हणजे लोखंडाचं जर कोरोजन होत असेल तर त्याच्यासाठी काही मायक्रो ऑर्गॅनिझम रिस्पॉन्सिबल असतात. त्याच ऑर्गॅनिझमला आपण आयर्न ऑक्सिडायझिंग बॅक्टेरिया म्हणतो. ठीक आहे, तसेच सल्फर ऑक्सिडायझिंग बॅक्टेरिया सुद्धा इन्व्हायरमध्ये प्रेझेंट आहेत. तर त्यांच्याबद्दलचं जे डिस्कवरी आहे ती या दोघांनी त्याबद्दल डिस्कवर केलेलं. अपार्ट फ्रॉम दॅट, सम बॅक्टेरिया विच इनकॉर्पोरेट कार्बन डायऑक्साईड इन टू द फोटोसिंथेटिक प्रोसेसेस. म्हणजे कार्बन डायऑक्साईड किंवा फोटोसिंथेटिक प्रोसेस कॅरी आउट करणारे ऑर्गॅनिझम सुद्धा त्यांनी डिस्कवर केले. Iron oxidizing bacteria are non-harmful bacteria that produce their energy by oxidizing the iron. Fe2 plus or Fe3 positive that is naturally present in some soils. आता यांनी काय म्हटलंय, आयर्न ऑक्सिडायझिंग बॅक्टेरियाचे आहे की नॉन हार्मफुल आहे, ते काही पॅथोजेनिक कॅटेगरीमध्ये येत नाही, ते त्यांची प्रोसेस आहे. आता ऑन द बेसिस ऑफ बॅक्टेरिया विच ऑब्टेन देअर एनर्जी फ्रॉम डिफरंट सोर्सेस, ऑर्गॅनिक, इनऑर्गॅनिक किंवा स्वतः करतात, जसे त्यांच्या बेसिसवरती ऑर्गॅनिझमला आपण कॅटेगराईज करतो. ॲटोट्रॉफ, हेट्रोट्रॉफ. ॲटोट्रॉफ, हेट्रोट्रॉफचे परत वर्गीकरण आपण करतो. किमोलिथोट्रॉफ, ऑर्गॅनोट्रॉफ्स, किमो ऑर्गॅनोट्रॉफ्स. तर कोणता सबस्टन्स ते ॲज अ सोर्स ऑफ एनर्जी म्हणून युटिलाइज करतात त्याच्यावरून आपण त्यांना कॅटेगराईज करतो. तर किमोलिथोट्रॉफ्स कॅटेगरीमध्ये हे ऑर्गॅनिझम्स येतात की जे इनऑर्गॅनिक सबस्टन्स ॲज अ सोर्स ऑफ एनर्जी म्हणून युटिलाइज करतात. द कॉमन सल्फर ऑक्सिडायझिंग बॅक्टेरिया की जे सल्फर ऑक्सिडाइज करणारे बॅक्टेरिया आहे त्यांचे एक्झाम्पल आहे कुठले, थायोबॅसिलस थायोऑक्सिडन्स. तशाच प्रकारे फेरोबॅसिलस थायोबॅसिलस फेरॉक्सिडन्स की जो आयर्न ऑक्सिडायझिंग बॅक्टेरिया आहे, असे एक्झाम्पल आपण म्हणून बघू शकतो. इज अ किमोलिथोट्रॉफ युटिलायझिंग थायोसल्फेट अँड सल्फेट ॲज सोर्स ऑफ एनर्जी टू प्रोड्यूस सल्फ्युरिक ॲसिड. हे ऑर्गॅनिझम त्यांचं ते काम प्ले करतात, त्यांची मेटाबॉलिक प्रोसेस ॲक्टिवेट करण्यासाठी किंवा कॅरी आउट करण्यासाठी ते आयर्नचं किंवा सल्फरचं ऑक्सिडायझेशनची प्रोसेस कॅरी आउट करतात. त्यापासून त्यांची एनर्जी प्रोड्यूस करतात आणि त्यांची मेटाबॉलिक प्रोसेस करत असतात. तर त्याबद्दलची जी डिस्कवरी आहे ती या दोघांनी किंवा या प्रोसेसमध्ये मायक्रोऑर्गॅनिझम्स काय रोल आहे तो या दोघांनी कॉन्ट्रीब्यूट केला आहे. आणि त्याच प्रोसेसला आपण काय म्हणतो, रोल ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स इन ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक मॅटर. हे काय इनऑर्गॅनिक सबस्टन्सेस आहेत आणि त्यांचं ब्रेकडाऊन किंवा ऑक्सिडेशन करण्यावर मायक्रो ऑर्गॅनिझमचा काय रोल आहे ते यांनी डिस्कवर केले. अपार्ट फ्रॉम दॅट, मायक्रोऑर्गॅनिझम अकम्प्लिश ए मेजर एलिमेंट ट्रान्सफॉर्मेशन दॅट इज मिनरलायझेशन अँड इमोबिलायझेशन इन सॉइल. याच्या व्यतिरिक्त त्यांनी काय सांगितलं की हे मायक्रो ऑर्गॅनिझम्स
मिनरलायझेशनची प्रोसेस आणि इमोबिलायझेशनची प्रोसेस सुद्धा कॅरी आउट करतात, की जी जमिनीच्या आपण त्याला पोत म्हणून किंवा फर्टिलिटीच्या हिशोबाने फार महत्त्वाची असते. तर त्यामध्ये सुद्धा हे मायक्रोऑर्गॅनिझम रोल प्ले करतात. दे कन्वर्ट द कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक न्यूट्रिएंट इनटू सिम्पलर इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स. काय करतात, जे कॉम्प्लेक्स सबस्टन्स असतात की जे डायरेक्टली युटिलाइज होत नाही किंवा डिग्रेडेबल नाही आहे, त्यांचं ब्रेकडाऊन ती सिम्पल इनऑर्गॅनिक फॉर्ममध्ये करतात, जे की प्लांट्स किंवा अदर कशासाठी युटिलाइज केल्या जाऊ शकतात. तर त्या प्रोसेसला त्यांनी मिनरलायझेशनची प्रोसेस म्हटलं. आणि हे कशामुळे होतं, मायक्रो ऑर्गॅनिझमच्या म्हणजे मायक्रो ऑर्गॅनिझम मार्फतच या प्रोसेस कॅरी आउट करतात. जसं की आपण आयर्न ऑक्सिडायझेशनच्या प्रोसेसमध्ये बघितलं, आयर्न जो आपण किंवा जे मेटल आपण वापरतो घरामधलं, ते प्युरिफाईड किंवा कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर आहे, त्याला ब्रेकडाऊन करणं इतकी इझिली होत नाही. पण तेच जर का सॉईलमध्ये असेल तर सॉईलमध्ये प्रेझेंट असणारे आयर्न ऑक्सिडायझिंग बॅक्टेरिया त्याला डिकम्पोज करण्याचं काम करतील आणि परत ते फेरस जे मॉलिक्युल आहे सिम्पल, ते एफिडाय पॉझिटिव्ह किंवा ड्राय पॉझिटिव्हच्या फॉर्ममध्ये परत सॉईलमध्ये मिक्स होईल. ते प्लांट्स परत त्यांच्या मायक्रोन्यूट्रिएंटच्या फॉर्ममध्ये ते परत त्यांना ॲब्झॉर्ब करतील आणि त्यांची प्रोसेस परत कॅरी आउट करत असते. आपण मॅक्रोन्यूट्रिएंट जेव्हा बघतो त्यामध्ये फेरसचं महत्त्वाचा रोल त्यामध्ये आहे. ती त्या ठिकाणच्या प्रोसेस म्हणजे ते डिकम्पोजिशनचं प्रोसेस फॉर्म करतात, कॉम्प्लेक्स स्ट्रक्चरचं सिम्पल फॉर्ममध्ये कन्वर्ट करतात टू मेक देम अवेलेबल फॉर द ग्रोथ ऑफ अदर ॲनिमल्स किंवा जे प्लांट्सच्या न्यूट्रिशनसाठी त्याची गरज असेल तर ती त्यासाठी हेल्पफुल असतात. द प्लांट विच कॅन मेक यूज ऑफ न्यूट्रिएंट्स अँड these microbes absorb the simple minerals, that is immobilization. मिनरलायझेशनला काय म्हटलं आपण, की कॉम्प्लेक्स स्ट्रक्चरचं सिम्पल फॉर्ममध्ये कन्वर्शन, मिनरलायझेशन ब्रेकडाऊन झालं, जमिनीमध्ये मिक्स झालं आणि तेच मिक्स झालेले सबस्टन्सेस परत प्लांट्स ॲब्झॉर्ब करतील आणि आपल्या प्रोसेस कॅरी आउट करतील. तर त्या प्रोसेसला त्यांनी काय म्हटलं, इमोबिलायझेशन, किंवा ते डेफिनेशनच तसे आहेत. किंवा मिनरलायझेशन म्हणजे ब्रेकडाऊन आणि इमोबिलायझेशन म्हणजे अक्युमुलेशन. अँड प्रिव्हेंट देम फ्रॉम लिचिंग आउट and thus conserve the essential nutrient in the soil. बरोबर, सॉईलची पोत किंवा फर्टिलिटी चेक करताना आपण हे मायक्रोन्यूट्रिएंट चेक करतो. तर अशा प्रकारे मायक्रो ऑर्गॅनिझमचा सॉईलच्या फर्टिलिटीमध्ये किती महत्त्वाचा रोल आहे ते सुद्धा यांनी डिस्कवर केलं. सो दॅट व्हेन दे डाय अँड बिकम ए पार्ट ऑफ द ऑर्गॅनिक मॅटर, these essential nutrients are once again mineralized by the microorganism and can be available for the plant use. मायक्रोऑर्गॅनिझम त्यांचा रोल प्ले करतात, त्यांची लाईफ सायकल कॅरी आउट करतात, मेटाबॉलिझम त्यांचं कॅरी आउट करतात. बट आफ्टर डेथ ऑफ दिस मायक्रोऑर्गॅनिझम परत त्यांचं ब्रेकडाऊन, तेच मायक्रोन्यूट्रिएंट सॉईलमध्ये मिनरलाइज होतात, परत इमोबिलाइज होतात, इमोबिलाइज झाल्यानंतर परत ब्रेकडाऊन, परत मिनरलायझेशन आणि परत इमोबिलायझेशन. तशी इन्व्हायरमेंट चालू होणाऱ्या प्रोसेसेस आहेत, जी की आपण सल्फर सायकल, कार्बन सायकल, नायट्रोजन सायकल किंवा फॉस्फरस सायकलच्या फॉर्ममध्ये आपण हे बघणार आहोत. किंवा कंटिन्युअसली होणाऱ्या प्रोसेस आहेत, त्यांचं ब्रेकडाऊन, फॉर्मेशन, परत ब्रेकडाऊन, या प्रोसेस आपण बघणार आहोत. किंवा या प्रोसेसमध्ये मायक्रोऑर्गॅनिझम काय रोल आहे याबद्दल विनोव्हस्की आणि बेजेरिंग्सनी यांचे कॉन्ट्रीब्यूट केले. Thus the soil fertility that is created by the microbes is also conserved by the same. म्हणून सॉईल फर्टिलिटीमध्ये या मायक्रोऑर्गॅनिझमचा काय महत्त्वाचा रोल आहे तो या दोघांनी डिस्कस केला आहे. अपार्ट फ्रॉम दॅट सम मायक्रोऑर्गॅनिझम्स काही मोटाईल असतात, काही नॉन मोटाईल असतात. त्याबद्दल लुईस पाश्चरने यामध्ये कॉन्ट्रीब्यूट केलं आहे. आपण कालच्या लेक्चरमध्ये बघितलं की मोटिलिटी चेक करत असताना आपण हँगिंग ड्रॉप मेथड यूज करतो, जी की रॉबर्ट कोचने डेव्हलप केली होती. लुईस पाश्चरने स्टडी करत असताना त्यांनी असं बघितलं की काही मायक्रोऑर्गॅनिझम त्या ड्रॉपच्या सेंटरला प्रेझेंट असतात. तर ते त्याचं असं म्हणणं होतं किंवा ते एनएरोबिक मायक्रोऑर्गॅनिझम्स ते इन्व्हॉल्वमध्ये त्या किंवा एनएरोबिक मायक्रोऑर्गॅनिझम्स आहे जे एरोबिक आहेत ते त्या ड्रॉपच्या पेरिफेरीला प्रेझेंट असतात आणि जे नॉन किंवा एनएरोबिक आहेत ते सेंटरला प्रेझेंट आहेत, असं त्यांनी त्यावर्षी स्टेटमेंट दिलं. आणि त्याच्यावरूनच एरोबिक, एनएरोबिक वेगवेगळ्या टाईपचे ऑर्गॅनिझम सॉईलमध्ये प्रेझेंट असतात याबद्दलची डिस्कवरी झाली. ती आपण त्याची बघणार आहोत परत. नाऊ वी हॅव टू डिस्कस अबाउट द मायक्रो ऑर्गॅनिझमचा रोल कशामध्ये, ऑर्गॅनिक इनऑर्गॅनिक मॅटरमध्ये आपण बघितला. आता बघायचं आहे रिकग्निशन ऑफ मायक्रोबियल रोल इन फर्मेंटेशन. फर्मेंटेशन परत एक दुसरी प्रोसेस, तिच्यामध्ये कार्बोहायड्रेटचं ब्रेकडाऊन होऊन त्याचं कन्व्हर्शन लॅक्टिक ॲसिड किंवा अल्कोहोल्समध्ये होतं. ही एक प्रोसेस आहे फर्मेंटेशन. आता इंडस्ट्रियल स्केलवरती फर्मेंटेशनची प्रोसेस आपण कॅरी आउट करतो. आणि या फर्मेंटेशन प्रोसेसचा महत्त्वाचा प्रोडक्ट कुठला, वाईन, बियर, विस्की, रम, ब्रँडी, हे प्रोडक्ट कुठले आहेत, हे बिवरेजेस, ऑल आर फर्मेंटेड प्रोडक्ट्स. आणि कशापासून मिळवल्या जातात,
by the fermentation of carbohydrate with the help of microorganisms. They are convert that carbohydrate into इथेनॉल किंवा अल्कोहोल म्हणू त्याला, आणि आपण दुसऱ्या केसमध्ये जर ऑर्गॅनिझम बदललं तर त्याचं कन्व्हर्शन होतं लॅक्टिक ॲसिडमध्ये. ठीक आहे, तर त्यामध्ये मायक्रोऑर्गॅनिझमचा काय रोल आहे त्याबद्दल सुद्धा लुईस पाश्चर यांनी कॉन्ट्रीब्यूट केले, किंवा लुईस पाश्चरने त्यांचा रोल या प्रोसेसमध्ये आहे हे डिस्कवर केले. Here, Theodore Swan and others have proposed in 1837 that yeast cells were responsible for the conversion of sugar to alcohol due to chemical instability, a process they called as alcoholic fermentation. Theodore Swan and their colleagues already 1837 मध्ये त्यांनी स्टेटमेंट दिलं होतं की मायक्रोऑर्गॅनिझम्स लाईक यीस्ट दे कन्वर्ट द कन्वर्शन ऑफ कार्बोहायड्रेट किंवा शुगर इनटू अल्कोहोल, आणि केमिकल इन्स्टॅबिलिटी त्यांना रिनेम किंवा त्याला डिफाईन करता नाही आलं, मग त्याला केमिकल इन्स्टॅबिलिटी म्हटलं. शुगरचं कन्वर्शन अल्कोहोलमध्ये होतं आणि त्या प्रोसेसला त्याने नाव दिलं अल्कोहोलिक फर्मेंटेशन. आता इथे का फक्त अल्कोहोलिक फर्मेंटेशन, कारण तिथं प्रोडक्ट फक्त एकच फॉर्म झाला अल्कोहोल, म्हणून त्यांनी त्याला अल्कोहोल फर्मेंटेशन नाव दिलं. ही प्रायमरी स्टेज आहे की शुगरचं फर्मेंटेशन जर केलं तर फक्त अल्कोहोलच प्रोड्यूस होतं, म्हणून त्याला अल्कोहोलिक फर्मेंटेशन त्यांनी नाव दिलं. फर्मेंटेशनचे वेगवेगळे प्रकार नंतर डेव्हलप झाले, म्हणून या ठिकाणी अल्कोहोलिक फर्मेंटेशन डेफिनेशन आली. अल्कोहोलिक फर्मेंटेशन इज अ कॉम्प्लेक्स बायोकेमिकल प्रोसेस बाय विच yeast converts sugars to ethanol, carbon dioxide and other metabolic byproducts that contribute to the chemical composition and properties of the fermented foodstuff. ठीक आहे, आता अल्कोहोलिक फर्मेंटेशनची आपण डेफिनेशन बघितली. अल्कोहोलिक फर्मेंटेशनमध्ये काय म्हणते, यीस्ट कन्वर्ट करते शुगरला अल्कोहोलमध्ये. ठीक आहे, ही प्रोसेस आहे आणि ते अल्कोहोल आपण ॲज अ बिव्हरेजेस म्हणून रेग्युलरली, आता ह्या सर्व डिस्कवरी कुठल्या युरोपियन कंट्रीजमध्ये तिथे रेग्युलर त्यांच्या डाएटमध्ये प्रोडक्ट यूज होतात, त्यामुळे त्यांना रेग्युलर होणारे चेंजेस किंवा त्यांचे बेनिफिट्स, हेल्थ बेनिफिट्स त्यांना माहिती आहे, किंवा आपल्याकडे पण आहे पण एवढं रुटीनली आपण यूज करत नाही. तर त्यावरती डिस्कवरी जी आहे ती पूर्ण युरोपियन कंट्रीजमध्ये झाली. सोबत त्याच वेळेस लुईस पाश्चर आपले जे मायक्रोबायोलॉजिस्ट आहे, दे आर ऑल्सो वर्किंग ऑन फर्मेंटेशन. या थिओडोर स्वाननी जे स्टेटमेंट दिलं किंवा ज्या प्रोसेस चालू होत्या त्याच प्रोसेसमध्ये काही चेंजेस किंवा मायक्रोऑर्गॅनिझमचा काही रोल आहे हे स्टडी करण्याचं काम त्या सेम टाईम पिरियडमध्ये किंवा त्या इरामध्ये लुईस पाश्चर करत होते. आणि त्यांनी काय म्हटलं, पाश्चर बिलीव्ह दॅट फर्मेंटेशन कॅरीड आउट बाय द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स अँड प्रोड्यूस अ सिमेट्रिक प्रोडक्ट सच ॲज अमाइल अल्कोहोल. अमाइल अल्कोहोल सुद्धा असिमेट्रिक प्रोडक्ट मायक्रोऑर्गॅनिझम प्रोड्यूस करतात आणि मायक्रोऑर्गॅनिझमच्या प्रोसेसमुळे ज्या प्रोसेस कॅरी आउट होतात असं लुईस पाश्चरचं स्टेटमेंट होतं. त्याच टायमामध्ये एक इन्सिडन्स घडला. मिस्टर बिगो हे एक इंडस्ट्रियलिस्ट होते की ज्यांची वाईन फॅक्टरी होती. इन 1856 अँड इंडस्ट्रियलिस्ट इन लिले, फ्रान्सचा पार्ट आहे, रिक्वेस्टेड पाश्चर टू सॉल्व द इश्यू ऑफ सोअर टेस्ट ऑफ वाईन. हा एक इन्सिडन्स तेव्हाचा आहे. मिस्टर बिगो जे होते त्यांचं वाईनची इंडस्ट्री होती आणि त्यांना एक प्रॉब्लेम कंटिन्युअसली फेस करावा लागायचा. वाईनची जी टेस्ट होती ती सोअर टेस्ट बनायची. वाईनला पण टेस्ट असते, त्याची जी टेस्ट बनत होती ती सोअर म्हणजे आंबट प्रकारचं टेस्ट बनायची. म्हणून त्यांनी बरेचसे प्रयत्न करून बघितले, प्रोसेस बदलून बघितल्या, त्यांना त्याचे रिझल्ट मिळाले नाही किंवा जी टेस्ट बदलत होती ती त्यांना परत दुसऱ्या फॉर्ममध्ये आणता आली नाही किंवा चांगल्या त्याची टेस्ट वाईनची त्यांना करता आली नाही. त्यांनी रिक्वेस्ट केली लुईस पाश्चरला की आम्ही जे प्रोडक्ट बनवत आहोत की जी वाईन आहे त्याची टेस्ट बदलत आहे, तर तुम्ही आम्हाला थोडीशी या ठिकाणी मदत करा किंवा याची टेस्ट सोअर किंवा आंबट का बरं बनत आहे म्हणून. त्यावेळेस पाश्चरनी त्यांना मदत करण्याचं ठरवलं आणि त्यांनी त्या वाईनची टेस्ट का बरं सोअर बनत आहे यावरती काम करायला सुरुवात केली. काम करत असताना त्यांनी असं अनुभवलं की वाईन जेव्हा प्रोड्यूस करतोय आपण, वेदर इट इज फ्रॉम ग्रेप्स ऑर बार्ली ज्यापासून आपण बनवतोय, त्यामध्ये जर यीस्टचं कॉन्ट्रीब्युशन असेल आणि यीस्ट ती प्रोसेस फॉलो करत असेल तर त्याचं कन्व्हर्शन अल्कोहोलमध्ये होतं. बट अपार्ट फ्रॉम दॅट, व्हाईल फर्मेंटेशन प्रोसेस त्याचं जर कंटॅमिनेशन किंवा अनवॉन्टेड मायक्रो ऑर्गॅनिझम्स त्या प्रोडक्टमध्ये जर मिक्सअप होत असतील ते पण मल्टिप्लाय होतील आणि दिस बॅक्टेरिया कॅन प्रोड्यूस लॅक्टिक ॲसिड. यीस्ट जर असेल तर इथेनॉल प्रोड्यूस करेल,
बट जर बॅक्टेरिया अनवॉन्टेड बॅक्टेरिया की जे त्यांची मेटाबॉलिक प्रोसेस कॅरी आउट करतील तर ते अनवॉन्टेड बॅक्टेरिया त्यांचे प्रोडक्ट फॉर्म करतील, तर त्यांच्यामुळे त्या वाईनच्या याच्यामध्ये बिटर टेस्ट त्याची सोअर टेस्ट त्या ठिकाणी येत आहे आणि ते बॅक्टेरिया त्या फर्मेंटेशनमध्ये लॅक्टिक ॲसिड प्रोड्यूस करते. हे लुईस पाश्चर यांनी त्या डिस्कवरी करत असताना त्यामध्ये त्यांना सापडले किंवा अनवॉन्टेड मायक्रो ऑर्गॅनिझम त्या ठिकाणी जर ग्रोथ झाली तर आपल्या वाईनची टेस्ट चेंज होते. म्हणून Pasteur further demonstrated that all fermentation related to the activities of specific yeast and bacteria. मग बॅक्टेरियाचा यूज करून दुसरं फर्मेंटेशन करता येतं आपल्याला की ज्या ठिकाणी आपल्याला लॅक्टिक ॲसिडचं प्रोडक्शन होतं, किंवा हे बॅक्टेरिया सुद्धा एक फर्मेंटेशन प्रोसेस फॉलो करतात की ज्यामध्ये ते लॅक्टिक ॲसिड एंड प्रोडक्ट म्हणून फॉर्म करतात अपार्ट फ्रॉम इथेनॉल किंवा अल्कोहोल. यीस्ट जर असेल तर अल्कोहोल प्रोड्यूस करतील, बॅक्टेरिया असतील तर लॅक्टिक ॲसिड प्रोड्यूस करतील, हे त्यांनी त्या ठिकाणी डिफाईन केलं. His success lead to the study of wine disease and the development of pasteurization to preserve wine during storage. म्हणून लुईस पाश्चरने त्यानंतर पुढे काय केलं, हा जो त्यांनी थेरी मांडली त्या ठिकाणी किंवा जो डिस्कवरी केली त्याला त्यांनी काय म्हटलं, इट इज अ नथिंग बट ए डिसीज ऑफ वाईन, अनवॉन्टेड ग्रोथ ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स इन द वाईन विच लीड्स टू द सोअर टेस्ट ऑफ वाईन. याला काय म्हटलं त्यांनी, इट इज अ नथिंग बट ए डिसीज ऑफ वाईन. अनवॉन्टेड ग्रोथ ऑर्गॅनिझमची ग्रोथ जशी झाली त्यामुळे तो वाईनचा डिसीज आहे आणि तो डिसीज जर आपल्याला ट्रीट करायचा असेल किंवा त्याला प्रिव्हेंट करायचं असेल आपल्या वाईनला तो डिसीज होण्यापासून, तर आपण एक प्रोसेस फॉलो केली पाहिजे, त्याला म्हणतो आपण पाश्चरायझेशन, किंवा त्यांनी ती डिस्कवर केली म्हणून त्यांच्या नावावरून त्याला प्रोसेस दिली पाश्चरायझेशन. तर त्या वाईनला आपण हीट ट्रीटमेंट दिली पाहिजे जेणेकरून अनवॉन्टेड मायक्रो ऑर्गॅनिझमची ग्रोथ आपण त्या ठिकाणी अवॉइड करू शकतो आणि वाईनची टेस्ट जी पाहिजे आपल्याला ती आपण मेंटेन ठेवू शकतो. त्यासाठी त्यांनी काय केलं, 50 ते 55 डिग्री सेल्सिअसला वाईनला हीट करून स्टोअर करण्याची प्रोसेस फॉलो केली. त्यानंतर ती त्या प्रोसेसला पाश्चरायझेशन प्रोसेस म्हटलं आणि तो डिसीज जो वाईनचा किंवा सोअर टेस्ट व्हायची तो त्या ठिकाणी त्यांनी प्रिव्हेंट करण्यात सक्सेसफुल राहिले. Pasteur continued his studies on fermentation for almost 20 years and leads to the discovery that some fermentative microorganisms were anaerobic and could live only in the absence of oxygen, whereas others were able to live either anaerobically and aerobically. पाश्चरने फर्मेंटेशनवरती स्वतःचं काम करणं कंटिन्यू चालू ठेवलं. आपण डेली लाईफमध्ये कंटिन्युअसली पाश्चरायझेशनची प्रोसेस, आपण ज्या घरी दुधाचे पॅकेट येतात त्याच्यावरती होमोजेनाइज आणि पाश्चराइज गाईचं मिल्क, काऊ मिल्क म्हणून लिहून येतं, बरोबर. तर ही पाश्चरायझेशनची प्रोसेस जी ती डिस्कवर केली कोणी केली, लुईस पाश्चर यांनी. त्यामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत पुन्हा, हाय टेम्परेचर, लॉंग टाईम, शॉर्ट टेम्परेचर, लॉंग टाईम, हाय टेम्परेचर, शॉर्ट टाईम, वेगवेगळ्या प्रकारच्या कोणत्या कोणत्या प्रोसेससाठी पाश्चरायझेशन प्रोसेस फॉलो करायच्या त्यावरती त्यांचं टेम्परेचर आपण डिफाईन करतो. आणि पण त्या पाश्चरायझेशनच्या टेक्निकने वाईनचं डिसीज त्यांनी ट्रीट करण्याचं काम तेव्हा केलं. अल्कोहोलच्या फर्मेंटेशन करत असतानाच लुईस पाश्चर यांनी वेगवेगळ्या ऑर्गॅनिझम्स की त्यांची मेटाबॉलिक प्रोसेस इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन, इन अब्सेन्स ऑफ ऑक्सिजन ऑर आयदर ऑर प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन याच्यामध्ये कॅरी आउट होतात, त्याच्यावरून त्यांनी काही मायक्रोऑर्गॅनिझम डिस्कवर केले. हिअर बेसिक मेकॅनिझम बिहाइंड फर्मेंटेशन. नॉर्मली आपण म्हणतोय की बाबा शुगरचं कन्व्हर्शन अल्कोहोलमध्ये होतं आहे ड्युरिंग फर्मेंटेशन. तर ग्लुकोज ग्लायकोलिटिक पाथवेमध्ये जसं ग्लुकोजचं कन्व्हर्शन पायरुवेटमध्ये होतं, की ग्लायकोलिसिसची सायकल आहे ज्यामध्ये ग्लुकोजचं कन्व्हर्शन ब्रेकडाऊन होऊन त्याच्या ठिकाणी 2 मॉलिक्युल्स ऑफ पायरुवेट फॉर्म होतात. त्याच पायरुवेटला इन प्रेझेन्स ऑफ सॅक्रोमायसिस, सॅक्रोमायसिस म्हणजे ईस्ट सेल्स आहे, ते काय करतील, त्या पायरुवेटचं कन्व्हर्शन इथेनॉल प्लस कार्बन डायऑक्साईड यामध्ये करतील, सॅक्रोमायसिस सेरेविसी. आणि ही कंटेंट कशाचं आहे, बियरचं, बरोबर. ते सॅक्रोमायसिस सेरेविसी त्याचं कन्व्हर्शन इथेनॉलमध्ये सुद्धा करतील. जसं एक्झाम्पल वाईन, त्याचंच कन्व्हर्शन, किंवा वाईल कन्व्हर्टिंग fermentation process that pyruvate can be converted into ethanol, carbon dioxide and glucose conversion या ठिकाणी इन द प्रेझेन्स ऑफ सॅक्रोमायसिस सेरेविसी होत आहे. त्याच ठिकाणी जर लॅक्टोबॅसिलस असतील तर ते त्याचं कन्व्हर्शन लॅक्टिक ॲसिडमध्ये करतील. 2 ठिकाणचं अल्कोहोल फर्मेंटेशन अँड लॅक्टिक ॲसिड फर्मेंटेशन 2 या ठिकाणी कॅटेगराईज केलं फर्मेंटेशनला. हे कुठलं फर्मेंटेशन आहे, इथेनॉल फर्मेंटेशन, बरोबर. आणि हे काय आहे,
लॅक्टिक ॲसिड फर्मेंटेशन, की त्याच प्रोडक्टपासून लॅक्टिक ॲसिड प्रोड्यूस होत आहे. म्हणून या लॅक्टिक ॲसिडचं या वेगळं आणि त्या ठिकाणी बॅक्टेरिया कुठले असते, लॅक्टोबॅसिलस. लॅक्टिक ॲसिड फर्मेंटेशन परत आपल्या मसलमध्ये सुद्धा होतं. इट इज इन अब्सेन्स ऑफ ऑक्सिजन किंवा एनएरोबिक कंडिशनमध्ये ग्लुकोजचं कन्व्हर्शन लॅक्टिक ॲसिडमध्ये होतं. तर या वेगवेगळ्या ज्या फर्मेंटेशनचे टेक्निक्स आहेत किंवा वेगवेगळे टाईप ऑफ फर्मेंटेशन त्यांनी त्यावेळी डिस्कवर केलं. पायरुव्हेटचं कन्व्हर्शन अशा प्रकारे या प्रोडक्टमध्ये सुद्धा होतं आणि या प्रोडक्टमध्ये सुद्धा होतं आणि त्याच्यावरून कॅटेगराईज केलं गेलं फर्मेंटेशनला, लॅक्टिक ॲसिड फर्मेंटेशन, इथेनॉल फर्मेंटेशन, बरोबर. आणि या प्रोसेस करत असतानाच काही ऑर्गॅनिझम असे होते की ज्यांना सर्व्हाइव्ह करण्यासाठी ऑक्सिजनची गरज होती, की जी ऑर्गॅनिझम ओनली कॅरीड आउट देअर मेटाबॉलिक प्रोसेस ओनली इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन. म्हणून ते ऑर्गॅनिझम्स त्यांना एरोबिक मायक्रो ऑर्गॅनिझम असं आपण म्हणतो. एरोबिक्स मीन्स द अँड एरोबिक ऑर्गॅनिझम आर एरोब्स. त्यांना जे ऑर्गॅनिझम ज्यांना ऑक्सिजन रिक्वायर्ड असतं त्यांना आपण एरोब्स म्हणतो. इज अन ऑर्गॅनिझम दॅट कॅन सर्व्हाइव्ह अँड ग्रो इन अन ऑक्सिजनेटेड इन्व्हायरमेंट. असे ऑर्गॅनिझम की ज्यांना ऑक्सिजनच्या प्रेझेन्स शिवाय ते सर्व्हाइव्ह करू शकत नाही त्यांना आपण एरोब्स म्हणतो. की ज्यांना ऑर्गॅनिझमला एरोब्स म्हणतो. प्रोसेस आहे एरोबिक. त्या ठिकाणी त्यांना ऑब्लिगेट एरोब सुद्धा म्हणतात किंवा स्ट्रिक्टली त्यांना ऑक्सिजनची गरज असतेच असते. इन द अब्सेन्स ऑफ ऑक्सिजन दे कॅन सर्व्हाइव्ह. एक्झाम्पल आहे मायक्रोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस सुडोमोनास. दुसरा आहे एनएरोबिक मायक्रोब्स. एनएरोबिक्स म्हणजे ज्यांना द ऑर्गॅनिझम आणि ते ऑर्गॅनिझम जे असते त्यांना एनएरोब्स म्हणतो आपण. दॅट डज नॉट रिक्वायर्ड ऑक्सिजन फॉर द ग्रोथ ऑफ they doesn't require oxygen for the growth or oxygen acts as a lethal for the growth of these organisms. असे पण काही ऑर्गॅनिझम्स आहे की जे ऑक्सिजन त्यांना ग्रोथसाठी रिक्वायर्ड नसतो किंवा ऑक्सिजन जर त्यांना प्रोव्हाइड केला तर ते ऑक्सिजनच्या प्रेझेन्समध्ये किल होतात. असे पण ऑर्गॅनिझम आहे. तर त्या ऑर्गॅनिझमला नाव दिले त्यांनी एनएरोबिक मायक्रोब्स. त्याचे एक्झाम्पल आहे क्लोस्ट्रिडियम जिनचे मेंबरचे most of them are anaerobic microorganisms. Apart from that anaerobics, there are facultative anaerobes. असे organism which can be survive in presence as well as in absence of oxygen, so that organisms are categorized into facultative anaerobes. Apart from that some are microaerophilics. बरोबर. तर या फर्मेंटेशन प्रोसेस स्टडी करत असताना लुईस पाश्चर यांनी असे वेगवेगळ्या प्रकारचे मायक्रोऑर्गॅनिझम या ठिकाणी डिस्कवर केले, त्यांना डिफाईन केलं आणि ऑन द बेसिस ऑफ देअर कॅरेक्टरिस्टिक्स त्यांना कॅटेगराईज सुद्धा केलं. इट इज ऑल अबाउट द रोल ऑफ मायक्रोऑर्गॅनिझम्स इन ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक मॅटर ॲज वेल ॲज रोल ऑफ मायक्रोऑर्गॅनिझम इन द फर्मेंटेशन प्रोसेस. या ठिकाणी आपण जर्म थेरी ऑफ डिसीज, पोस्ट पॉस्ट्युलेट, रोल ऑफ मायक्रोऑर्गॅनिझम इन ऑर्गॅनिक इनऑर्गॅनिक मॅटर अँड रोल ऑफ मायक्रोऑर्गॅनिझम्स इन फर्मेंटेशन याबद्दल डिस्कस बघितलं. सोबतच डेफिनेशन्स ऑफ एरोबिक, एनएरोबिक्स, फॅकल्टेटिव्ह एनएरोब्स यांच्या डेफिनेशन सुद्धा बघितल्या. लास्ट लेक्चरला आपण विल डिस्कस अबाउट द प्युअर कल्चर कन्सेप्ट अँड असेप्टिक सर्जरी.